आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. लोक म्हणतात आपलं कोण आहे, आपलं कोण आहे, आपलं कोण आहे. अरे 24 तास एक सर्कल आपल्या आतमध्ये काम करते, जे 24 तास तुमच्यासाठी झटते. त्याला नाव आहे व्हाईट ब्लड सेल. डॉक्टर आहेत, त्यांना विचारा मी गेल्यानंतर. आणि ते 24 तास तुमच्यासाठी काम जर कोण करत असेल तुमच्या शरीरामध्ये, तर ते व्हाईट सेल काम करतात. मग तुम्ही असं कसं म्हणता माझं या जगात कोणी नाही? अरे कमीत कमी त्या रक्तात तुमचं संरक्षण करण्यासाठी रात्रभर आणि दिवसभर काही पगार न घेता त्या सेल्स काम करत असेल, तर त्यांच्यासाठी तरी शरीरावर प्रेम करा. किमान कोणासाठी करता आलं नाही तरी चालेल. आणि सुंदर इंद्रिय दिले देवाने, त्यांचा आदर ठेवा, त्यांना सुंदर ठेवा, त्यांच्याकडे लक्ष द्या. उगाच तालुक्यापेक्षा जिल्हा मोठा नका करू, जिल्ह्यापेक्षा तालुका, त्याच्याकडे लक्ष द्या. शरीराकडे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या शरीराने सगळं होता येतं तुम्हाला. या शरीराने जे साध्य करायचं ते साधता येते. या शरीरा इतकं सुंदर या जगात काहीच नाही. हे शरीर परमात्म्याचं मंदिर आहे ना. की कायाजी पंढरी आत्मा हा विठ्ठल, कायाजी पंढरी आत्मा हा विठ्ठल. एवढं सुंदर आहे शरीर. फक्त त्याचा स्वभाव लहान मुलासारखा आहे. लहान मुलं हट्टी असतात ना, तसे इंद्रिय हट्टी आहेत. आणि ते त्यांना आवडते तिकडे नेतात. आणि त्यांचं संवर्धन करावं लागते, त्यांना शिस्तीत लावावं लागते. इंद्रियाचं काम आहे पाहणे, डोळ्यांचं काम आहे पाहणे. पण काय पाहावं याची शिकवण आपल्याला द्यावी लागते. कानांचा स्वभाव आहे ऐकणे, काय ऐकावं याची शिकवण आपल्याला द्यावी लागते. मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्प करणे, त्याने कुठला विकल्प करावा आणि कुठला संकल्प करावा याची शिकवण आपल्याला द्यावं लागते. इंद्रिय तर देवाने सगळे दिले, पण त्याची सार्थकता कशात आहे त्याला बघावं लागेल. शास्त्र असं सांगतं तुमचे डोळे सुंदर आहेत, काय करावं ते देव पाहत नसतील तर. बरं हा इथे ते नाही निना राणा, ते डोळेच आहेत. पण गोस्वामीजी म्हणतात नाही ना संत दर्श नाही लेखा, लोचन मोर पंख करी लेखा. ज्या डोळ्याने भगवंताचं दर्शन केलं नाही ते डोळेच आहेत, नाही असं नाही, पण ते मोर पंखावरचे डोळे आहेत. मोर पंखावरचे डोळे सुंदर दिसतात, पण त्या सुंदर डोळ्याने देव पाहता येत नाही. तसे आपले डोळे सुंदर असू शकतात, पण त्याची सार्थकता नाही काय. आपले कान आहेत, पण ते जर कधीच हरिकीर्तनाला, कथेला, सत्संगाला, चांगल्या विचाराला प्रवृत्तच होत नसतील. मी तर इथून बोलतो तुम्हाला, मी तर हेही म्हणणार नाही की तुम्ही हरिकथा करा, पण मी एवढं म्हणेन जिथे तुमचा विवेक जागृत होईल, मग ती देवाची कथा नसली तरी चालेल, पण तिथे जा आणि ऐका ते. मग तो एखादा विद्वान असेल, एखादा व्याख्याता असेल, पण तो तुम्हाला चांगला विचार देऊन जात असेल, तिथे जरूर जा, कारण ते कानाची सार्थकता आहे.